दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की सांगोला तालुक्यातील धायटी येथील दोन शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातील हिरापूर येथून काही जातिवंत जनावरं खरेदी केली आणि ती घेऊन ते पुन्हा सांगोला तालुक्यात धायटी या आपल्या गावी परत जात असताना पंढरपूर शहरामध्ये त्यांचं हे जनावरांची जी वाहनं होती ती अडवण्यात आली आणि तथाकथित गोरक्षकांनी त्यांच्यावर काही आरोप करून गुन्हा दाखल करायला भाग पडला पोलिसांना. दरम्यान यामुळं हे शेतकरी नाराज झाले आणि त्यांची जी जनावरं आहेत ती येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लावण्यात आली. पेरणीपूर्वी ही जनावरं खरेदी करण्याकरता म्हणून हे शेतकरी हिरापूर येथे गेले होते आणि त्यांनी ही जनावरं खरेदी करून परत आपल्या गावाकडे असताना या गोरक्षकांनी त्यांची ही वाहनं अडवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडला. दरम्यान यामुळे शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे सुद्धा पंढरपूरला आले होते आणि त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यावेळी त्यांनी या शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या तथाकथित गोरक्षकांविरुद्धही गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस निरीक्षकांकडे केलेली आहे. तसेच या शेतकऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत, त्यांची जनावरे त्यांना परत द्यावीत. यावेळी शेतकरी नेते माऊली हळणवर यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि त्यांनीच या जनावरांच्या चारा पाण्याची सोयही करून दिली होती. त्यांनी सांगितलं की या तथाकथित गोरक्षकांपासून आमच्याही जीविताला धोका आहे, ते आम्हालाही दमबाजी करतील, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पहा काय म्हणाले सदाभाऊ खोत आणि माऊली हळणवर. जनावरं वाढवणारा बी आणि विकणारा कोण आहे? शेतकरीच आहे. तर जे फिरत आहेत हिंडत आहेत जनावरं पकडत आहेत. तिने किती जनावरं वाढवली, किती सांभाळली, काय त्यांचा योगदान आहे या सगळ्या व्यवस्थेत? ठीक आहे. आता शेतकऱ्याचं गांजा करायचे नाही, आपू करायचे नाही, चरस करायचं नाही, आता दुधाचा धंदा तो बी करायचा नाही. पण नेमका आम्ही गावगाड्याला शेतकऱ्याचं करावं का? शेती केली भाव देणार नाही, ऊस लावला FRP देणार. पण नेमका आम्हाला बी प्रश्न पडला की काय करावं आम्ही आता? तुमचा दोष नाही सर, या शेतकऱ्यांची सुद्धा 80 घ्या तुम्ही, न्यायालय ठरवलं. बरं का माझं जर जनावर आणलं असेल, माझ्या घामाच्या पैशातलं जर माझे जनावर इथं आणून कैद झाले असतील सर, तर मग मला बी न्याय मिळाला पाहिजे. मला मारलंय माझ्या शेतकऱ्याला, त्या शेतकऱ्याला मारलं असेल तर त्याचा 80 ह्यांना अधिकार नाही. माझं एवढंच आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्यांची तुम्ही 80, आमचं काही मत नाही आणि तुम्ही तपास करा. शेवटी तुमचं काम आहे. त्याच्या गावात जावा, तो शेतकरी आहे का बघा, त्याला घर आहे का बघा, त्याला शेती आहे का बघा. बरं, आणि तुम्ही रिपोर्ट सत्य द्या जे सगळं आहे त्याचं. तर त्याला सगळ्यांनीच आपण वाऱ्यावर सोडलं ना. लाख रुपये शेतकऱ्याला मिळवायला सर 20 क्विंटल सोयाबीन पिकवायला लागते. 2 एकरमध्ये सोयाबीन 20 क्विंटल पिकवल्यावर त्याला वर्षाला लाख रुपये मिळते. 50,000 त्याचं खर्चाला जाते. 50,000 राहते. एक बैल लाखाचा गेला, तो 2-2.5 एकराची शेती फुकट गेली ना वर्षाची. बरं, आता पेरणीचा हंगाम आहे, तो पेरणार कसं, पळवणार कसं, नांगरणार कसं? तर तुम्ही काय करा, त्यांचं आता माऊली आहेत, तुम्ही त्यांना घ्या, त्यांची बी कंप्लेंट घ्या त्या लोकांच्या विरोधामध्ये. माझ्या जीविताला त्यांच्यापासून धोका झालाय, कारण ते पंढरपूर शहरातले गुंड प्रवृत्तीचेच लोक आहेत आणि ते मला टार्गेट करायला लागले. यांचा बी गुन्हा घ्या, मला त्यांच्यावर. उद्या माऊलीला काय झालं, कोण जबाबदार? या व्यवसायामध्ये झालं पाहिजे. सगळे गुंड उतारलेले आहेत राज्यामधले. लोक आहेत. आम्ही साहेब आता कायमस्वरूपी यांचा ते धंदा चालू आहे. कारवाई झालीच पाहिजे. 4 दिवसांना माऊल्या पुढच्या 2 जनावर त्यांच्याविषयी आणून सोडूया, तसं करू. मी यांना सांगितलं नसेल तर जनावर घ्या, पांडुरंगापाशी जाऊन तसं करू. न्याय द्या आम्हाला. आम्ही नामदेव पायरीला आमचे जनावर घेऊन बसतो आपलं. काय करता? मग काय करायचं? हे लोकांचा त्रास आम्हाला बंद करा. त्यांचा काही संबंध नाही. ह्यांनी काय पोलीस आहेत का काय नचे वाहन अडवाय? शेतकरी आलेत ना, आले सगळ्यांची घ्या, साहेब यांची घेतील सुरक्षित.
चालेल सर, देतो. धन्यवाद. मी हिरापूर बाजारातून बैल खरेदी करून घेऊन आलेला असताना गाडी थोडी लेट झालेली 11च्या टायमिंगला. ते अर्बन बँकेपाशी 1-2 मुलं येऊन म्हणजे सहकारी त्यांनी गाडी अडवली आणि म्हटले तुम्ही कशासाठी जाताय. आम्ही त्यांना असे भरपूर प्रकारची विनवणी केली. आमचं सगळं रेकॉर्ड पहा, आमचं गावात येऊन सगळं पहा, तुम्हाला जे पाहिजे असेल ते माहिती देतो. त्याबद्दल आम्ही जर काय दोषीत गावलो तर तुम्ही आम्हाला कठोर कारवाई करा. जर आम्ही दोषीत नसेल तर आम्हाला सोडून द्या. त्याने आम्हाला रात्रीच्या वेळी असे सांगितले की तुमची सकाळी चेकिंग करतो व्यवस्थित प्रकारचे आणि सोडून देतो. आणि नंतर आम्ही गेल्यानंतर त्याने आम्हाला पुढे जावलं आणि नंतर 4 वाजता आमच्यावर एफआयआर दाखल केली. त्याबद्दल आम्हाला म्हणायचं पावती वगैरे आमच्याकडे रितसर आहे. पावती रितसर केल्याशिवाय आम्ही होत नाही. ते आम्ही ज्यांची खरेदी केली त्यांचं आम्ही आधार कार्ड नंबर आणि ना असं सगळं घेऊन आलेलो आहे. आमचं सगळं रितसर आहे. आम्ही जर काही दोषी आढळलो तर आम्ही कारवाई करा. जर पोलिसांना पावती दाखवून सुद्धा हो, पोलिसांना पावती दाखल केली. ते म्हणले तुमचं आम्ही नंतर सकाळभरी सगळं पाहू शकतो. पण आम्ही ते न पाहताच त्यांनी 4 वाजता आमच्यावर एफआयआर दाखल केली. आम्ही त्यांना विनवणी केलेली आमची सकाळभरी सगळी चौकशी करा आणि चौकशीत काय आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. मारहाण केली त्यांनी. मारहाण करण्याचं म्हणजे कसं प्रयत्न त्यांनी ड्रायव्हरला म्हटले चला गाडी, आमचे ड्रायव्हर म्हटले नको, तर त्यांनी गाडी आणून लावण्याचा प्रयत्न केला.